हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. मी आपला रवी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करत आहे. तर आज आहे गणेश चतुर्थी आणि गणेश चतुर्थीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला गणपती बाप्पा खूप उदंड आयुष्य देवो ही ईश्वरचरणी प्रार्थना. आणि आज आम्ही तुम्हाला आज दाखवणार आहे नवीन ब्लॉग. तर मोदकाची रेसिपीसुद्धा तुम्हाला दाखवेन याच्यामध्ये. माझी मिसेस मोदक बनवते. आता तयारी चालू आहे आमची. आत्ता जस्ट गणपती बाप्पाची पूजा झाली आणि आता मोदक काढायला घेतले आहेत तयार करायला. तर तुम्हाला मी ती रेसिपीसुद्धा दाखवेन की कसे मोदक बनवतात. जर तुम्हाला कोणाला जर माहीत नसेल तर तुम्ही याच्यातून माहिती घेऊ शकता. आणि तुम्हाला ती जर रेसिपी आवडली तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि माझ्या चॅनलला बेल आयकन दाबायला विसरू नका, म्हणजे जेणेकरून तुम्हाला पुढचे नवीन यूट्यूबचे व्हिडिओ येतील ते तुम्हाला बघायला मिळतील. तर आम्ही तुम्हाला आज दाखवणार आहे नवीन ब्लॉग. तर मोदकाची रेसिपीसुद्धा तुम्हाला दाखवेन याच्यामध्ये. माझी मिसेस मोदक बनवते. आता तयारी चालू आहे आमची. आत्ता जस्ट गणपती बाप्पाची पूजा झाली आणि आता मोदक काढायला घेतले आहेत तयार करायला. तर तुम्हाला मी ती रेसिपीसुद्धा दाखवेन की कसे मोदक बनवतात. जर तुम्हाला कोणाला जर माहीत नसेल तर तुम्ही याच्यातून माहिती घेऊ शकता. आणि तुम्हाला ती जर रेसिपी आवडली तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि माझ्या चॅनलला बेल आयकन दाबायला विसरू नका, म्हणजे जेणेकरून तुम्हाला पुढचे नवीन यूट्यूबचे व्हिडिओ येतील ते तुम्हाला बघायला मिळतील. तर गाईज, तुम्ही बघू शकता मोदक कसे बनवते. ही आमची मुलगी साच्यामध्ये बनवते कारण तिला ते पाळी काढायला जमत नाही आहे. आणि या आमच्या मिसेस हाताने बनवत आहेत. तर ऋतू, तू सांगू शकतेस का कसे मोदक बनवायचे? जर तुम्हाला मोदक बनवता नसेल किंवा तुम्हाला जी आपण मोदकाची ही करतो पाळी, ती जर तुम्हाला जमत नसेल तर मग तुम्ही काय करायचं माहिती आहे का? हे असा सुक्का पीठ घ्यायचा आणि मग हे सुक्का पीठ हे करून समजा हे करायचं असं ह्याला लावायचं आणि मग त्याच्यातून मग ते सारण म्हणजे कसं आपलं इझिली मोदक आपला फाटत नाही किंवा पाळी पण बघा छान अशी पातळ होते. जेवढी तुम्हाला जमेल तेवढी पातळ होते. बघा मी आता किती पातळ केली, याच्यापेक्षा पण पातळ होऊ शकतो. त्याच्यासाठी हा स्ट्रिक हे आहे, हा तांदळाचं पीठ आहे जे मी याला वापरली मोदकांना, तेच पीठ आहे. तर तुमच्याकडे उरलेला नसेल तर तुम्ही, ही माझी मुलगी ही बघा ही साच्याने बनवते. तुम्हाला झालं की सांगते मी. हे बघा या पाकल्या म्हणजे पटापट एकदम पटापट मोबाईल हे होते मोदक होते. हे बघा हे असं म्हणजे मला पण नव्हतं माहिती. हे माझ्या सासूबाईंनी मला स्ट्रीक सांगितली की सुकं पीठ घ्यायचं, जेवढं सुकं पीठ होते तेवढं जसं पाळ्या तुम्हाला. आता 21 बनवा, 11 बनवा. तर सो गाईज, मोदक तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर बनवला आहे. आणि ही माझ्या मुलीने मोदक बनवला आहे. हे बघा साच्यामध्ये छान बनवलं. माझ्या मुलीने पण साच्यामध्ये खूप छान आलेलं आहे बघा, म्हणजे जमते तिला. ऋतू, या मोदकामध्ये तू काय काय टाकलंयस सारणामध्ये? या मोदकामध्ये मी खवा टाकले, म्हणजे मावा आहे त्याला मावा म्हणतात. त्याच्यामध्ये मावा टाकले आणि म्हणजे ओला मावा टाकले जे आपल्याला डेअरीमध्ये भेटते. आणि सुका मावा, काजू बदाम आणि वेल्याची याची पूड टाकली, जायफळची. आणि याच्यामध्ये 2 नारळ टाकलेत कारण की मला 42 मोदक बनवायचे आहेत. 2 नारळ टाकलेत आणि मग गूळ टाकले. केसरी गूळ टाकायचा म्हणजे त्याने जेणेकरून छान येते. आणि त्याच्यामध्ये साखर टाकायची थोडीशी. जर तुम्ही गूळ टाकला असेल ना त्याच्यामध्ये साखर टाकायची, जेणेकरून आपल्याला ना सारण त्याचं खूप छान होते. बघा तुम्ही एकदा करून ट्राय करा. हे मोदकाचं पीठ कसं तयार केलंस तू? हे ना हे मी आंबेमोहर अर्धा किलो घेतले
बासमती तुकडा अर्धा किलो घेतला आणि इंद्रायणी अर्धा किलो घेतला. म्हणजे असं 1.5 किलो नाही लागत, पण मी अर्धा किलोचं त्याच्यामध्ये मी हे 1 किलो दलाला दिलं. ते सेम क्वांटिटीमध्ये घ्यायचं. पाव किलो ते, पाव किलो हे, पाव किलो ते, असे तिन्ही मिक्स करायचं आणि मग चक्कीवर किंवा घरगुती तुमची आशा आहे तिथं दलाला दिलं. त्याच्यानंतर मी ते कसं बनवलं, उकड कशी बनवली ते तुम्हाला सांगते. उकड मी पहिला थोडंसं 1 वाटी पाणी टाकलं, 1 वाटी दूध टाकलं आणि 1 वाटी नारळाचं पाणी टाकलं. त्याच्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ टाकलं आणि किंचित थोडीशी साखर टाकायची, जेणेकरून मोदकाला बघा खूप टेस्ट येते, एकदम सॉफ्ट होते आणि टेस्ट येते. आणि त्याच्यामध्ये 2 चमचे घी टाकले. अशी मी उकड घेतली. मी सो गाईज, तर आता मोदक पूर्ण झालेले आहेत आणि नंतर पूर्ण एकदम रेडी झाले की तुम्हाला मी ते दाखवेनच. त्याचा कलर पण आणि खूप सारण छान बनवलं, एकदम कलर पण खूप छान आलाय सारणाला. सो गाईज, आता आपले मोदक तयार झालेले आहेत. तुम्ही बघू शकता किती छान बनवले आहेत. अर्ध्या तासात मोदक रेडी झालेले आहेत. त्याच्यानंतर आता तुम्हाला पेढा कसा ठेवायचा ते तुम्हाला दाखवेन मी. गाईज, याच्यावरती आता पेढा ठेवणार आहे, ते तुम्ही बघा. याला काय लावलंयस तू? केसर लावलंयस का? घी टाकले, केसर नाही लावला. आणि याचा वास याच्या मोदकामध्ये उतरण्यासाठी या हळदीची पानं वापस त्याच्यावरती ठेवतो मी, जेणेकरून गंध येण्यासाठी मी हे पानं वापस याच्यावरती ठेवतो. आणि मग हे आता हे उकड आपली होणार 20 मिनिटात. सो गाईज, रेडी झाल्यानंतर तुम्हाला मी दाखवतो. गाईज, आता इथे उकडीचे मोदक झालेले आहेत आणि हे मी बनवलेले आहेत, बाकीचे मम्मीने बनवले आहेत. आता मी हे मोदक याच्यात ठेवते, तेही तुम्ही बघू शकता. एक पण फाटलेला नाहीये, एक सुद्धा माझा मोदक असं म्हणजे फाटलेला नाही. मी तुम्हाला ट्रिक सांगितली ना, तशी तुम्ही करा. तुमचा पण मोदक एक पण नाही फाटणार. जे मगाशी तुमच्या व्हिडिओमध्ये सांगितलंय कसं मोदकचं हे पीठ बनवायचं, पाल सांगितलेलं आहे मी. तिथे माझी मम्मी आता तळलेले मोदक बनवतेय. बघा कसे बनवते. हे फुग्याचे मोदक बोलतात याला हे फुग्याचे मोदक किती पटकन इझिली होते बघा. हे बघा झाले, हे तळल्यावर असे एवढे मोठे होतात. गाईज, आम्ही आता आलोय अनन्याच्या घरी गणपतीच्या पाया पडायला. आम्ही यायच्या अगोदर यांची पूजा झाली होती पूर्ण, त्यामुळे तुम्हाला दाखवता नाही आली. आणि हा आता अनन्य कलाकारी करतोय, गणपतीचं चित्र काढतोय. तुम्ही बघू शकता कसं चित्र काढतोय ते. एकदम डोकं लावून चित्र काढलंय त्याने. अनन्य, आपल्या बाप्पाचं चित्र काढतोस का? आणि ही श्राव्या करंबेळे एकदम तयार होऊन आलेली आहे. आणि सो गाईज, आम्ही आता आलेलो आहे अनन्याकडे आणि आता आरतीसाठी आलेलो आहोत. तर तुम्ही बघा कोण कोण जमलेत. हे तुमचं काय चाललंय? अनन्या कसं? अनन्या काय बोलणार तू? काय बोलणार? बोल, काय बोलतोस? बोल याच्यावरती.
सो गाईज आता वाजले 10 आणि 12 वाजता आरती पण होणार आहे. ते तुम्ही बघा, खूप मजा येईल. आणि पुढच्या ब्लॉग्स पण तुम्ही बघा. पुढे गावालाही जाणार आहोत, तेही तुम्ही बघा. खूप मजा येणार आहे. आणि अगर जर तुम्हाला ब्लॉग्स आवडले असतील तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा गाईज. आणि आरती मी करणार. आरती तू घेणार आहेस? ओके. चल 1 2 3 स्टार्ट. गाईज आता 12 वाजलेत. आता आम्ही आरती चालू करत आहोत. तुम्ही बघा. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, वार्ता विघ्नाची. नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची, उटी शेंदुराची. कंठी झके माळ मुक्ता फळांची, जय देव जय देव जय मंगल मूर्ती, जय देव जय मंगल मूर्ती. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती, जय देव जय मंगल मूर्ती. ओ श्री मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय मंगल मूर्ती. ओ श्री मंगल मूर्ती. अलिंग कांगण वंदीन चरण, डोळ्याने पाहिन रूप तुझे. प्रेमे आलिंगिन आनंदे पूजिन, भावे ओवाळीन म्हणे नमा. त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव. त्वमेव विद्या द्रविडं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव. कायेन वाचा मनसेन्द्रियैव, बुद्ध्यात्मना वा प्रकृति स्वभाव. करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं, कृष्णदामोदरं वासुदेवं हरिं. श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं, जानकीनायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण कृष्ण हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. सो गाईज आत्ताच बाप्पाची आरती झालेली आहे आणि आता हा ब्लॉग मी इथेच संपवतोय. तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. गुड नाईट.